औरंगाबादमध्ये एक मुलगी अशीच अचंबित करणारा कारनामा करते। मैत्री खरात असं या चिमुकलीचं नाव आहे। मैत्री चक्क डोळे बांधून वाचू शकते। हो, हे खरंय। वाचलं ना, वाटलं ना तुम्हाला आश्चर्य? चला तर मग बघूया मैत्रीला हे सगळं नेमकं जमतं तरी कसं। ही आहे मैत्री खरात काळे। मैत्री अवघ्या 8 वर्षांची आणि इयत्ता दुसरीतच शिकते। मैत्री तशी सामान्य मुलींसारखीच, पण तिच्यामध्ये एक अशी अचंबित करणारी गोष्ट आहे जी ऐकली तर तुमचे डोळे विस्फारतील। मैत्री चक्क डोळे बंद करून वाचू शकते। बंद करून नाही, बांधून सुद्धा। एवढंच नाही, तिला डोळे बांधून रंग सुद्धा ओळखता येतात। तिला काही कलर ओळखायचे, तिला कलर ओळखायला देतो। काय कलर आहे हा? रेड कलरचा कलर। रेड कलर। सुरुवातीला कोणालाच विश्वास बसत नव्हता, पण आता मात्र परिसरातल्या सगळ्यांनाच हे पटलंय। मला हे माहीत आहे की डोळे एकमेव ऑर्गन आहे ज्याने दिसतं, पण मैत्रीला हे दिसतं। हे मला पटायलाच खूप वेळ लागला। ती जेव्हा सांगत होती तेव्हा मी दुर्लक्ष करत होती। मैत्री ही क्लासमध्ये फर्स्ट येणारी, आउट ऑफ मार्क घेणारी आहे आणि म्हणून मी तिला म्हणायचे तू इतरत्र लक्ष देऊ नको, तू फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट कर। परंतु ती वारंवार सांगायची। त्यानंतर आम्ही स्वतः बघितलं, तिचे डॅडी संदीप खरात यांनी आम्ही सर्वांनी डोळे बांधून आमच्या पद्धतीनं, आम्हाला वाटायचं खालून कुठून दिसतं का, इकडून दिसत असेल, इकडून दिसत असेल, कुठून तरी दिसत असेल, कारण शक्यच नाही डोळे बांधून। म्हणून मग जेव्हा आमच्या लक्षात आलं की खरोखरच दिसतंय, सगळ्या प्रॅक्टिकल जेव्हा झालं। मैत्री विपश्यनेची साधक आहे। ती खूप लहानपणापासून विपश्यना करते आणि विपश्यनेमुळेच तिला हे अजब ज्ञान प्राप्त झाल्याचा दावा तिचा आहे। मला हे जेवढं सगळं आले ते मला मेडिटेशनने आले। याची सुरुवात कशी झाली, मी एकदा वंदना चालू होती, मी डोळे बंद केले आणि मला समोर ठेवलेली मूर्ती दिसायला लागली। मी मम्माला सांगितलं आणि मम्माला बिलकुल विश्वास नाही बसला। मग कसा विश्वास बसला? मग नंतर मी सांगत होती मम्मा म्हणे तू असा कुटाणा बंद कर आणि स्टडीकडे लक्ष दे। मानवी शरीर विज्ञानानुसार डोळ्यांच्या रेटिनावर प्रकाश किरण परावर्तित झाल्याशिवाय मेंदूला वस्तू ओळखताच येऊ शकत नाही। पण मैत्रीचे डोळे बांधल्यानंतरही तिच्या रेटिनावर प्रकाश किरण पडत नाहीत, मग तिला दिसू कसं शकतं हा प्रश्नच आहे। वस्तूपासून जे प्रकाश किरण येतात, रिफ्लेक्टेड प्रकाश किरण निघतात, ते आपल्या डोळ्याच्या मागचा रेटिना किंवा मागचा पडदा असतो आपण त्याला म्हणतो, मागच्या पडद्यावर ते प्रकाश किरण फोकस होतात आणि प्रकाश किरण फोकस झाले त्याची इन्व्हर्टेड इमेज तयार होती आणि त्याच्यापासून जे इलेक्ट्रिक वेव्ज निघतात त्या मेंदूमध्ये जातात आणि मेंदूमध्ये गेल्यानंतर परत मग मेंदू त्या वेव्हचं परसेप्शन करतं आणि त्यामुळे आपल्याला मग ती वस्तू कशी आहे ती आपल्याला ॲक्च्युअली दिसती। त्यामुळे कुठले इमेज बघण्यासाठी प्रकाश किरण डोळ्यावरच्या मागच्या पडद्यावर फोकस होणं हे अत्यंत आवश्यक आहे। विज्ञान आणि शरीरशास्त्र यांची जरी सांगड असली तरी मैत्रीला मात्र डोळे बांधून दिसू शकतंय। हा खरंच कुतूहलाचा आणि संशोधनाचा सुद्धा विषय आहे। तर एक नक्की आहे की तिच्या समोर डोळेपट्टी बांधून मी मोबाईल दाखवला, नोट दाखवली, वेगवेगळे टेस्ट दाखवले, या मुलींनी ते ओळखले। निश्चितच हिच्याकडे काहीतरी असं टॅलेंट आहे जे सामान्य मुलांकडे नसतं। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। आपण थेट जाणार आहोत मैत्रीला भेटण्याकरता औरंगाबादमध्ये। सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत आहेत। सिद्धार्थ तिच्याशी संवाद साधणार आहे। सिद्धार्थ, आतापर्यंत आपण हे चित्रपटांमध्ये बघितलेलं आहे, म्हणजे खास करून हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये उडणारा माणूस असेल किंवा एखाद्याच्या मनातलं समजायला लागलं तर मग काय, असे वेगवेगळे चमत्कार, विज्ञानाच्या पलीकडे जाऊन मानवात असं काहीतरी विशेष असू शकतं हे आपण बघितलेलं आहे। पण प्रत्यक्ष मैत्रीच्या बाबतीत आता या क्षणाला आपण बघतोय की अगदी गच्च डोळे बांधून, पट्टी अगदी पॅक बांधून समोर नेमकं काय आहे ती ओळखू शकते। हे कसं काय शक्य झालं? विशाल, तुला जसा प्रश्न पडलाय ना तसंच मला मागच्या 2 दिवसापासून हा प्रश्न पडलेला आहे। कारण 2 दिवसापूर्वी मी मैत्रीला भेटलो आणि मी पूर्ण फुल चेकअप केलं तिला आणि
पट्टी बांधली आणि नाकाच्या फटीच्या बाजूला जे काय होल असतं त्या ठिकाणून दिसत असेल म्हणून मी त्या ठिकाणी 2 बोळेही कोंबलेले. मात्र या मुलीने जे आहे तिचं टॅलेंट ते दाखवलेलं आहे. हा आपण एक नक्की या ठिकाणी म्हणू शकतो की आपला काही दावा नाही किंवा अंधश्रद्धेला आपण खतपाणी घालत नाही. मात्र हे कुतूहल आहे म्हणून आपण जगासमोर मांडतंय आणि जगाने याची शहानिशा करावी. मात्र या ठिकाणी माझ्यासोबत स्वतः मैत्री आहे. मैत्रीचे वडील संजय खरात या ठिकाणी आहेत आणि मैत्रीची आई ॲडव्होकेट आहेत रमा काळे या ठिकाणी आहेत आणि माझ्यासोबत इथं आपण बघितलं आता स्क्रीनवर डॉक्टर A.G. कुलकर्णी नेत्रतज्ञ आहेत आणि सामान्य जॉन अंकल या ठिकाणी आहेत आमच्या ऑफिसच्या खाली आहेत आणि जाहेद याचं मोबाईलचं दुकान खाली या ठिकाणी आहे. हे लोकही या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे फक्त आपण ती सांगतोय म्हणून हे ती असं करते अशातलं नाही, तर आपण सर्वसामान्य लोक आणि नेत्रतज्ञ डॉक्टरही या ठिकाणी आणलेला आहे. मैत्री आहे या ठिकाणी. मैत्री, खरंच तुझ्यासोबत मैत्री झाली माझी. बरं, मला एक सांग की हे कसं तुला शक्य होतं सगळं? मला हे सगळं मेडिटेशननी शक्य होतं. अच्छा, पण मेडिटेशन म्हणजे नेमकं काय कर? बुद्धाचं मेडिटेशन म्हणजे मी डोळे बंद करते आणि माझ्या श्वासाकडे लक्ष ठेवते. अच्छा, मैत्रीचे वडील या ठिकाणी संजय खरात आहेत, संदीप खरात. दादा, काय तुम्हाला कधी जाणवलं काय ही पोरगी करते असं वाटलं? मला तर अगोदर तिच्या मम्माने सांगितलं की ज्यावेळेस त्यांच्या घरी म्हणजे वंदना ही 2 टाईम चालू असते, संध्याकाळची वंदना नेहमी होत असते आणि वंदना करत असताना मग तिला एक वेळेस बुद्धाची पूर्ण मूर्ती दिसली. बुद्धाची मूर्ती दिसल्यानंतर मग तिने सांगितलं बाबा बुद्धाचे डोळे हे ब्ल्यू कलरचे आहेत, जे मला पण माहिती नव्हतं, माझ्या पण वाचण्यात आलं नव्हतं. पण तिने सांगितलं बुद्धाचे डोळे हे ब्ल्यू कलरचे आहेत आणि त्याच्या बुद्धाच्या चिवरचा कलरही तिने सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग तिच्या मम्माने भंतीजींना वगैरे कॉन्टॅक्ट केला. मग त्यांनी पण तिला चेक केलेलं आहे. ठीक आहे, बुद्धाचा चिवरचा कलर हा भगवाचा असतो, सगळ्यांना माहीत आहे. आपण ती चेक करून घेऊ सगळं. मम्मा आहेत ॲडव्होकेट रमा काळे. काय म्हणाल मॅडम, काय वाटतं तुमच्या मुलीनं सुरुवातीला जो काय दावा केला तो तुम्हाला खरा वाटला नाही? नाही, अगोदर मला विश्वासच बसला नाही की असं शक्यच नाही, कारण डोळे एकमेव ऑर्गन आहे. डोळे एकमेव ऑर्गन आहेत ज्याने बघू शकतं आणि हे डोळे बंद केल्यानंतर दिसेल यावर माझा विश्वास नव्हता. ॲक्च्युली हे 5-6 महिने तर आमचे विश्वास ठेवायलाच गेले आणि नंतर मग आम्ही डॉक्टरांना कॉन्टॅक्ट केले. डॉक्टर आले, डॉक्टरांनी बघितलं. डॉक्टरसुद्धा म्हणाले की हे शक्यच नाही आहे, पण हे आपण समोरासमोर प्रत्यक्ष बघतोय. आणि आम्ही अंधश्रद्धेला खतपाणी घालणार नाही, कारण आम्ही अतिशय नास्तिक आहोत, देवधर्म न मानणारे आहोत. परंतु प्रश्न असा आहे की जेव्हा ती बघते तेव्हा हे गोष्टी कबूल कराव्या लागतात. परंतु मला असं वाटतं ही तिची ब्रेन पॉवर आहे, हा कुठलाही अंधश्रद्धाचा प्रकार नाही. ही तिने तिची ब्रेन पॉवर डेव्हलप केली. आपल्याला अंधश्रद्धेचा दावायचं नाही. मैत्री, तू तयार आहेस? आता आपण काय करायला पाहिजे? डोळे बांधायला पाहिजे. ती अगदी उतावीळ आहे ती पण. आता बघा, मी दाखवतो तुम्हाला. डोळ्यावरच्या पट्टीच्या आधी हे कॉटनची एक स्ट्रीप आपण त्याच्यावर ठेवूया पट्टीवर आणि ती पट्टी तिची बांधून घेऊया आणि त्यानंतर ती काय करते हे तुम्हाला विश्वास बसणार नाही. हे मी तुम्हाला दाखवतो. पहिलं मी सुरुवातीला पट्टी बांधतो. तू तयार आहे ना? काही टेन्शन नाही ना? रिलॅक्स. ओके, थँक्यू. आता ही पट्टी आपण एकदा तिला बांधून घेऊ. मी माझ्या पद्धतीनं बांधतो. हो, नाही, ठीक आहे. पप्पा तुम्ही गाठ मारा पाठीमागे. नाही, नोज वर करू आपण. ठीक आहे, हां, ओके. तिला फक्त तिच्या नाकाचे जे आहेत पट्टी बांधताना नाकाचे 2 जे आहेत ते तिला ओपन लागतील, कारण तिचा दावा आहे की ती स्मेलमुळे ह्या सगळ्या गोष्टी करते. आपण आता तिचे डोळे बांधलेले आहेत आणि मी माझ्या मोबाईलवर सध्या, ठीक आहे, मी फक्त हे दाखवतो तुम्हाला की आपल्या मोबाईलवर सध्या काय आहे. ठीक आहे, तुम्ही आता व्यवस्थितपणे बघा. हे तिला ओळखेल आता मोबाईलवर काय आहे ते. मी याच्यासाठी सांगणार नाही की तिला ओळखायचं आहे. मैत्री तयार? हां. 17/8 सॅटर्डे 2 मार्च. चार्जिंग % 54 आणि मग कॉल वगैरे त्याचे अच्छा, सिम्बॉल्स. हे अगदी बरोबर ओळखलं ना तिनं. 17:08 झाले, सॅटर्डे 2 मार्च. ठीक आहे, आता हे मोबाईलवर असू शकतं. मी या पुढं जाऊन तुला आणखी काहीतरी हे करून दाखवतो, ते तू ओळखशील. ठीक आहे मैत्री? एक मिनिट फक्त.
आता देऊ तुझ्याकडे? हां, पक्का? हा ठीक आहे, कलर भी देता हूँ, 1 मिनट के लिए. तुला मराठी पण ओळखता येईल? इंग्लिश. फक्त इंग्लिश, ओके. आता मी कॅमेरामॅनला थोडी हे करेल की मी या ठिकाणी काय टाईप करतो ते त्यांनी हे करावं आणि त्यानंतर तिच्याकडे आपण जाऊया. मी हे टाईप केलेलं माझ्या मोबाईलवर, हे तुम्हाला दिसत असेल कदाचित काय मी टाईप केलेलं आहे हे तिला माहीत नाही. मी तिच्याकडे पुन्हा हा मोबाईल देतो. मैत्री, हॉस्टेल. न्यूज 1 लोकमत. बरोबर आहे, न्यूज 18 लोकमत करायचं होतं पण 8 माझ्याकडून राहिलेलं आहे. हे अगदी खरं तिने हे केलेलं आहे. बरं, याचा कलर ओळखशील आता? याचं बॅकग्राऊंड काय आहे? सो बॅकग्राऊंड पर्पल कलर. पर्पल व्हायलेट. बॅकग्राऊंड पर्पलमध्ये आहे ना अचंबित? तिला आता ठीक आहे, आपण एक काम करू पुन्हा. मला अशी शंका आहे की तिला कदाचित या ठिकाणाहून दिसत असावं. ठीक आहे, मी आता हे 2 कापसाचे बोळे आहेत त्या ठिकाणी टाकतो. ओके, कम्फर्टेबल ना? हां, लावू इकडं. तुझ्या नोजला काय प्रॉब्लेम नाही ना? हां, ओके. आता मी या ठिकाणी पुन्हा एक तुला टाईप करून देतो. आता मी माझ्या दृष्टीने तर कमीत कमी तिला इथून दिसू शकत असेल अशी माझी शंका होती. मी तिथेही तिला पॅक करून टाकलेलं आहे. आता मी पुन्हा तिच्याकडे एक हे करून देतो. हे बघा, हे मी तुम्हाला टाईप करून दाखवलेलं आहे. या ठिकाणी कॅमेरामॅननी थोडंसं जवळ गेलं तर तुम्हाला कळेल की नेमकं मी काय टाईप केलेलं आहे. दिसलं? मैत्री, आता हे ओळख. नेटवर्क 18. नेटवर्क 18. अगदी बरोबर आहे ना अचंबित करणारं. आता एक महत्त्वाच्या काही गोष्टी आपण पुन्हा तिच्याकडून समजून घेऊया, तिच्या आईकडून. मला एक सांगा मॅडम, काय वाटलं तुम्हाला की ही सुरुवातीला ज्यावेळेस बोलली की हे मला दिसतं, तर थोडं अचंबित करणारं, भीतीदायक होतं? हो, खूपच आश्चर्य वाटलं. कारण अगोदर आम्हाला वाटलं की ही काहीतरी चुकीचं सांगते किंवा खोटं बोलते, परंतु आम्हाला विश्वास होता की आमची मुलगी, तिचं एक वैशिष्ट्य ती कधीच खोटं बोलत नाही. ती खोटं बोलत नसल्यामुळे मग तिच्या वडिलांचं म्हणणं आलं की आपण विश्वास ठेवायला काय हरकत आहे. मग आम्ही पट्टी वगैरे बांधली, तिला बघितलं. इव्हन त्याच्यानंतर आम्ही डब्बा तिच्या डोक्यात घातला, बॉक्स तिच्या डोक्यात घातलं, पूर्ण झाकून टाकलं तिला. फक्त तिला नोज तेवढं ओपन लागतं. आणि आम्हाला आता ती बऱ्याच दिवसापासून, 1 वर्षापासून करते जवळपास. बऱ्याच ठिकाणी तिचे प्रोग्राम झाले आणि महाराष्ट्र गॉट टॅलेंटमध्ये पण ती फर्स्ट आली. एवढे सगळे कार्यक्रम झाले तिचे, सगळ्या लोकांनी ॲक्सेप्ट केलं. पण अजूनही माझंच मन स्वतः कधी कधी डाऊटफुल होतं की असं कसं काय दिसू शकतं. निश्चितच डाऊटफुल आहे. आता काही कॉमन लोक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडून समजून घ्या. सर्वप्रथम मी डॉक्टर ए जी कुलकर्णीकडे जातो. ए जी, काय म्हणाल तुम्ही? काय विज्ञान आपल्याला कसं दिसू शकतं? ॲक्च्युली हे आता ते वाचले ते पाहिलं मी, पण ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की आपण जे मेन दोघं तिघंजण जे आहेत, ते एक आपल्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा एक मेंबर, त्यानंतर एक तुमच्या मीडियाचा एक मेंबर, आणि सध्या आणि गव्हर्नमेंट ऑफिस सिटिंग पर्सन. आपल्याकडे सध्या गव्हर्नमेंट ऑफिस पर्सन डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशनल रिसर्च, वैद्यक शिक्षण संशोधन जे आहे गव्हर्नमेंटचं हायेस्ट आहेत. लकीली त्याचा मेन संचालक म्हणून डॉक्टर लहाने आहेत. ही इज ऑप्थल्मॉलॉजिस्ट, म्हणजे डोळ्याचे डॉक्टर आहेत. तर ह्या तिघांना घेऊन मीडिया, डॉक्टर लहाने आणि ह्या तिघांना घेऊन तुम्ही केलं ते डेफिनेटली तज्ञ लोकांच्या समोर झालं पाहिजे. पण ॲज अ डॉक्टर आपल्याला दिसतं कसं मानवी डोळ्याची रचना? आपल्याला जनरली आपल्याला कुठलीही जी वस्तू असते, आपण ते वस्तू बघितल्यानंतर आपल्याला ते वस्तूची जी इमेज असते, ती इमेज आपल्या डोळ्याच्या मागच्या पडद्यावर उलट्या पद्धतीने पडते. त्यांची इमेज पडल्यानंतर इमेजपासून इलेक्ट्रिक वेव्ज निघतात. ते ब्रेनच्या सेंटरमध्ये जातात. डोळ्याचं सेंटर वेगळं आहे आणि तिथं आपला मेंदू त्या वेव्जना इंटरप्रिट करतो परत, आणि मग ती वस्तू आपल्याला दिसते आपल्याला. त्यामुळे आपल्याला दिसण्यासाठी कंपल्सरी रेटानावर, म्हणजे मागच्या पडद्यावर त्या वस्तूपासून प्रकाशकिरण गेलेच पाहिजेत, रिफ्लेक्टेड प्रकाशकिरण गेलेच पाहिजेत, तरच ती वस्तू आपल्याला दिसते आपल्याला. बरोबर.
त्यामुळे असं डोळे बंद केल्यानंतर म्हणजे प्रकाश रेटिनावर जाणार रेटिनावर जाणारच डोळे बंद केले तर प्रकाश रेटिनावर जाणारच नाहीये. साधारण आपण मोतीबिंदू आहे, मोतीबिंदूमध्ये आपण पूर्ण ब्लॉक झालेला असतो, त्यामुळे आपल्याला मोतीबिंदू झालेला पूर्ण ज्याचा मोतीबिंदू पूर्ण पिकलेला असतो त्याला वस्तू दिसतच नाही कुठली वस्तू आहे. तसं जर तुम्ही डोळ्याचं पूर्ण बंद केलेलं असेल तर रेटिनापर्यंत प्रकाश जाणारच नाही. तो तर प्रकाश नाही गेला म्हणजे त्याला दिसलं नाही पाहिजे ऍक्च्युअली आपल्याला. नाही पाहिजे. पण हेच वंडर आहे की तिला पूर्ण डोळे पॅक करतो आपण, रेटिनावर तिच्या वस्तूचे प्रकाश किरण जात नाहीत, मेंदूपर्यंत ते जात नाहीत, पण मेंदू तिचा कसं ओळखतो हेच अचंबित करणार आहे. सामान्य हे माझ्यासोबत जायद आहे. जायद, तुम्ही काय, आपको क्या करना है कि जो उसको दिखाना चाहेंगे? मैं एक टेक्स्ट पढ़ाना चाहूँगा उसको. चलो ठीक है, टेक्स्ट आप टाइप करके आ जाइए. मैं टाइप करके रखा हूँ. हाँ, सिर्फ कैमरा में एक बार दिखा देना सही से. कि मैं बड़ा लिखूँ आप बोले तो. हाँ, थोड़ा सब बड़ा कर. ठीक है. नहीं. हाँ, एकंदरीतच आपण एक अगदी अचंबित करणारीच ही गोष्ट आहे. कारण तिला दिसतंय हे केलेलं आहे, हे टाईप केलेलं आहे या ठिकाणी. ठीक आहे, आप दिखा दीजिए कॅमेरा में. कॅमेऱ्यात बघितलं आपण काय टाईप केलेलं आहे, अगदी क्लियर आणि लिहिलेलं आहे. आप इनको दिखाइए कि इनके हाथ में मोबाइल देके पूछिए कि ये क्या है. यू आर ब्युटिफुल. और टेक्स्ट का कलर आहे की नाही. आणि हा टेक्स्टचा कलर काय माहिती आहे? ग्रीन. क्या लगा आपको? अबव दिस वर्ल्ड. ये तो कुदरत का करिश्मा ही है. नहीं, लेकिन अभी पूरा पैक कर दिया, लेकिन फिर भी पहचान दी. बियॉन्ड साइंस. Speechless? यस, स्पीचलेस डेफिनेटली. अच्छा, लेकिन मेरा मन अभी भी मानने को तैयार नहीं है. जैसा डॉक्टर ने बताया की रेटिनावर जोपर्यंत वस्तूचे किरण आपल्या रेटिनावर पडत नाही आणि ते किरण मेंदूपर्यंत जात नाही, त्यानंतरच मेंदू ती वस्तू काय आहे ओळखतो. मात्र हिचे आपण पूर्ण किरण जे आहेत थांबवलेले आहेत, पूर्ण पॅक आहे. नुसतं पॅक नाही तर आतमध्ये कॉटन घालून ते पॅक केलेले डोळे आहेत आणि खालीही या ठिकाणाहून दिसेल म्हणून आपण त्या ठिकाणीही बोळा घातलेले 2 कापसाचे बोळे, तरी ही ओळखू शकते. हे मी आणखी पुन्हा एकदा सांगतो की हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे असं आमचं सांगण्याचा अजिबात प्रकार नाही. हे कुतूहल आहे आणि विज्ञान हे मानायला तयार नाही. मात्र ही मुलगी विज्ञानाच्या पलीकडे जाऊन काहीतरी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करते. आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा एक अचंबित करणारा तिचा कारनामा आपण पाहूया. कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण बघतोय दृष्टीच्या पलीकडे जाऊन बघणारी मैत्री. हा मुलीला आपण बघतोय कारण तिचे अचंबित करणारे कारनामे आपण बघतोय, कारण तिच्या डोळ्यावर पट्टी बांधून सुद्धा ती पूर्ण वाचते आणि तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करते. पुन्हा एकदा सांगतो की हा काय अंधश्रद्धेचा प्रकार आहे असं आमचा सांगण्याचा प्रयत्न नाही. हे कुतूहल आहे आमचं, कारण विज्ञान जे आहे डोळ्याचं त्यानुसार प्रकाश किरण डोळ्यावर पडल्याशिवाय, रेटिनावर पडल्याशिवाय आपल्याला दिसू शकत नाही. हे विज्ञान आणि हेच विज्ञान मानणारे आम्ही आहोत. मात्र या मुलीकडे असं काहीतरी टॅलेंट आहे की तिच्या डोळ्यावर किरण पडत नाही, मात्र ती सगळं ओळखू शकते. आपण आता मोबाईलवर सगळं बघितलेलं मी पुन्हा एकदा माझ्या पद्धतीने हे करतो. ठीक आहे, मी पुन्हा तिचे डोळे पॅक केलेले आहेत सगळे. मैत्री, मला एक सांग यार की हे तुला काय शक्य आहे? तुझं नोज बंद करू देत नाही का? मला अक्षरांचा स्मेल पण येतो. त्यात स्मेलनी दिसतं, स्मेलनी पण हेल्प होतो. यार ठीक आहे, वस्तूचा वास येतो आपण समजू शकतो. माझ्यासारखा माणूस की वास आल्यानंतर ते आल्यानंतर मी समजेल की ह्याचा वास आहे, पण टेक्स्टचा वास कसा येतो यार? मला आणखी ते पण आणखी कुतूहल होऊ लागलं. मला स्मेल घेतला, त्याचा वास घेतल्यावर जिथे आईज क्लोज आहेत लेटर दिसतो तिथे, ज्याचा मी स्मेल घेते. लेटरचा स्मेल तर मला नाही येत यार, पण आता तुझ्याकडे असं काय टॅलेंट आहे मला नाही कळत. ती नेहमी वास घेत राहते का काही गोष्टींचा? नाही, वास घेत नाही. ती असं म्हणते की मला त्याचा असं स्मेल आल्यानंतर मला माझे डोळे बंद जरी असले तरी मला ती लेटरची, त्या गोष्टीची प्रतिमा समोर उभी राहते माझ्या डोळ्याच्या समोर. असं तर स्मेलनी नाही येत ॲक्च्युली. स्मेल घेतल्यानंतर तिला ती वस्तू आपोआप दिसायला लागते. पण टेक्स्टचा मेल कसं, स्मेल कसं येईल? ते आम्हाला मोबाईल मध्ये ते आम्हाला माहित नाही. माझाही अजून विश्वासच बसत नाही, पण हे होतंय, हे मान्य करते. आता सामान्य माणसाकडे पुन्हा जाऊया. जॉन अंकल है. जॉन अंकल, तुम क्या कराना चाहते हो कि उसका टेस्ट ले लो? चलो आ जाओ, इधर आ जाओ. कोई बुक का टेक्स्ट या कोई भी टेस्ट दे दो. हाँ हाँ,
अच्छा, हे बघा कॅमेरावर मी तुम्हाला दाखवतो क्लिअर कट काय आहे ते, आणि हेच आपण मैत्रीला पुन्हा देऊया. आइए अंकल इधर आइए, देख लिए उसको. अभी उसका स्क्रीन ऑफ हो जाएगा तो. हाँ ये बेटा आता आइए हे कर. You don't meet people by accident. There is always a reason, a blessing or a lesson. नहीं नहीं, ठीक है, हे पुन्हा मी तुम्हाला हे दाखवतो. अंकल बताइए फिर से, वो जो अभी बताया था वही था ना? हेच आहे टेक्स्ट, तिनं वाचलेले आहेत. आप तुम बोलो मेरे को, तुमको क्या लग रहा है? गॉड्स गिफ्ट, गॉड्स गिफ्ट. तो ऐसे कैसे पॉसिबल हो सकता है? आपके दिल में क्या है? वेल इट्स एनीथिंग इज पॉसिबल. कुछ भी हो सकता है ना अपने सामने. है ना आपल्या सामने. तर हे आता एक पुन्हा एक गंमत दाखवा. आपण मोबाईलवरचं खूप झालं. माझ्या मनात शंका आहे की ठीक आहे, मोबाईलवरची तिला सवय असेल किंवा तिच्याकडे काय ट्रिक असेल. डॉक्टरांनी काही एक पुस्तक आणलेलं आहे. मी ते पुस्तक तिच्यासमोर धरतो. हे पुस्तक आहे आणि आपण तिच्याकडून हे समजून घ्या की नेमके काय टेस्ट आहेत आणि काय हे आहे. कारण तिच्या मनासारख्यात गेलं तर कदाचित शंका येऊ शकेल की हे फक्त मोबाईलसाठी एक्सपर्ट आहे की काय. मैत्री, मी आता तुझ्या हातात एक हे देतो. Areas of CONSULTANCY. कन्सल्टन्सी. हां ठीक आहे. तुला तू दुसरी ताईच, मला माहिती आहे प्रोनाऊन्सेस येणार नाही. तुला जमेल तेवढं, नाही तर स्पेलिंग. Water resources, इंडस्ट्रियल. ओके industrial projects. बरोबर. आता मला सांग की हे वरचं टेक्स्ट कोणत्या कलरचं आहे? हा ऑरेंज कलरचा टेक्स्ट आहे. ओके. हे बघा, मी आता तिला हे वाचायला दिलं, एरियाज ऑफ कन्सल्टन्सी, आणि हे याचं कलर बी तिने सांगितलेला आहे. अगदी न पटण्यासारख्या गोष्टी. डॉक्टर तुम्ही हसताय एकदम, काय होणार? न पडण्यासारख्याच गोष्टी आहेत. त्याच्यावर रिसर्च व्हायलाच पाहिजे. या गोष्टीवर रिसर्च झालं पाहिजे. चॅलेंज आहे ना आता तुमच्यासारख्या. रिसर्च झालं पाहिजे. त्याच्यावर व्यवस्थित डिस्कशन होऊन रिसर्च झालं पाहिजे याच्यावर. नक्की रिसर्च झालं पाहिजे. आता पुन्हा एक मी तुम्हाला सांगितलं होतं की ब्रेकच्या आधी तुम्हाला एक गंमत पुन्हा दाखवतो. मी तिला सांगणार नाही की आपण काय करणार आहोत, पण एक गोष्ट ती काल तिने मला करून दाखवली, तर ती मला अचंबित करणारी आहे. हे बघा आता काय आहे तुमच्यासमोर. मी याचा अजिबातच उल्लेख करणार नाही, ठीक आहे? आता मी ही वस्तू तुझ्या पायाखाली ठेवू. आता बघा हिचा पाय स्कॅनर सारखं कसं काम करतो. ती नोटला टच पण नाही करत, पण सांगेल. 100 रुपीची नोट. अरे यार, हे बघा 100ची नोट आहे. तिने त्याला शिवलंही नाही, काय नाही, फक्त स्कॅन केल्यासारखं वाटलं. बरं, आता दुसरा आणखी एक धक्का मी तुम्हाला देतो. या नोटेवरचा नंबर बघून घ्या, ती सांगेल आपल्याला लगेच. 877631. हे बघा 877361. हां 631. आता या मुलीकडून आपण काय करून घ्यायला पाहिजे की तुमचं माझं समाधान होईल. कारण मला खरं सांगतो, मला आताही समाधान होत नाही की डोळे बंद करून दिसू कसे शकतं. पण या ठिकाणी आणखी काही लोक आहेत, त्यांच्याकडून समजून घ्या. दादा बसून राहा. काय म्हणाले, हे काय रसायन आहे? हे मिरॅकल आहे. हे मिरॅकल आहे. ती जे ओळखते, ते जे असे नोटांचे नंबर्स वगैरे, हे मी काल पण बघितलं, तर मला त्याच्यावर अजूनही विश्वास बसत नाही की ही नोट बघू शकते आणि त्याचा नंबर वगैरे न बघता सांगू शकते. दादा, आपल्याला नोट हातात घेतल्यावर बी कळत नाही, पण फक्त स्कॅन करून. नाही, आता ही एक दैवी शक्तीच मी असं म्हणेल. हे काहीतरी थर्ड पॉवर आहे ही. म्हणजे आपल्या जे कल्पना आहेत ना, त्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे हे. ठीक आहे, आता ही तुमची भावना आहे. दैवी शक्ती वगैरे आम्ही काय म्हणणार नाही, किंवा आमच्या चॅनलचा दावाही नाही की ही दैवी शक्ती आहे. हे कुतूहल आहे, हे काहीतरी टॅलेंट आहे एकंदरीतच. आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा आपण मैत्रीचा एक अचंबित करणारा कारनामा बघणार आहोत. विशाल, काय म्हणशील? तू बघितलंय मैत्रीचे सगळे कारनामे? आता सिद्धार्थ याला मी चमत्कार म्हणावं तरी गोंधळ आहे, म्हणजे पुन्हा याच्यावरनं प्रश्न आहेत. पण हां, मी असं म्हणेन की हे विज्ञानाच्या पलीकडे जाऊन शरीराचं म्हणून एक विज्ञान असू शकेल, जे आज आपण प्रेक्षकांसमोर जे काही घडतंय, म्हणजे तुम्ही बघताय, सहपुरावा मी तुम्हाला दाखवतोय की ही दृष्टीपलीकडची मैत्री डोळे झाकून सुद्धा कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी ओळखू शकताय. आणखीन तिच्याशी गप्पा मारणार आहोत, आणखीन काही करामती. वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवाणखान्यात बसल्या बसल्या जो प्रश्न तुमच्या मनात आहे तोच प्रश्न माझ्या मनात पण आहे की ही मैत्री डोळ्यावरती पट्टी बांधून तिच्या पुढे तिला काही दिसत नसताना रंग कशी काय ओळखू शकते, आकडे कशी काय ओळखू शकते. आता चला आणखीन एक टास्क मी जो आहे तो सिद्धार्थच्या मार्फत मैत्रीला द्यायचा प्रयत्न करणार आहे. सिद्धार्थ, आता जर तुझ्या आजूबाजूला टीव्ही असेल सपोज, किंवा जर आता या क्षणाला माझ्या मनातला जो प्रश्न आहे तो असा आहे की माझा टायचा रंग काय, किंवा माझ्या कोटचा रंग काय, हे मैत्री सांगू शकते का? निश्चितच मलाही माहित नाही ती सांगू शकेल की नाही, कारण आतापर्यंत मी ज्या ज्या गोष्टी तिला विचारल्या ते तिने सांगितलेलं आहे. अर्थात हे पण सांगू शकेल मैत्री, आपल्याला आता टीव्ही जवळ जायचं आणि टीव्हीवर जे आमचे सहकारी बसलेले आहेत ना, त्यांनी कोणता ब्लेझर घातलेला आहे. एक मिनिट, मी तुला धरून घेऊन जातो. इकडे आहे टीव्ही. हां, आता हा इथं टीव्ही आहे तुझ्यासमोर. टीव्ही दिसतोय? तुला टीव्ही दिसत नाही? अच्छा, हाईट आहे. तुला हाईट दिल्यानंतर बघशील. अच्छा ठीक आहे विशाल, थोडस टीव्ही फार उंच आहे इथून, तिच्या आय लेवलला तो येते म्हणून तिला ओळखता येणार नाही असं नाही होते. पण या आधी तिने टेक्स्ट टीव्हीवरचे पण बघितले. पुन्हा एकदा ट्राय कर. अच्छा, तुला थोडं इथं उंच करून दिलं तर ओळखशील. हा, एक मिनिट, मी थोडं तिला खाली हे देतो. आपण खरं तर मैत्रीला किती परखण्याचा प्रयत्न करतोय सिद्धार्थ, त्यामुळे अजूनही खरं विश्वास बसत नाही आपल्याला. आता शक्य आहे? आता शक्य आहे? आता मला सांग, आमच्या अँकरने टाय कोणती घातली? टाय रेड कलरची आणि त्याच्यावर मी व्हाईट विश्वासच नाही ठेवू शकत. येलो स्पॉट्स. मला अजूनही विश्वास होत नाहीये. आणि ब्लेझर कोट कोणता घातलेला आहे? कोट थोडस नेव्ही ब्लू. आणि त्याच्या पाठीमागं कुणाचा फोटो आहे? माझा आहे. अरे सिद्धार्थ, एक लास्ट आणखी काय बाबा, तुला आणखी काय चेक करायचे तू सांग. सिद्धार्थ, लास्ट, माझ्या हातात नेमकं काय आहे आणि त्यावर काय लिहिलंय? बॅकग्राऊंड रेड कलर आहे आणि त्या लॅपटॉपवर काय लिहिलेलं आहे सांग. अच्छा, माझ्या अँकरच्या हातामध्ये आता काय आहे आणि त्याच्यावर काय लिहिलेलं आहे? कप आहे व्हाईट कलरचा आणि त्याच्यावर रेड कलरचा बॉक्स आहे, त्याच्यात व्हाईट कलर मध्ये लिहिलेलं आहे 18. घ्या आता हे पाणी पिऊन घेतोय सिद्धार्थ. ठीक आहे, मला चल एवढा पाणी प्यायची वेळ आलेली आहे, कारण आपल्याला माहित आहे की आपण सगळ्या बाजूनी तिला चेक केलेलं. एक मिनिट, मी तुला घेऊन जातो. ठीक आहे? अरे तुला दिसत असेल यार, मी कशाला घेऊन जाऊ तिला ना, तिला दिसत असेल ना. ती कमाल आहे, तिचे डोळे बांधलेले म्हणून मी तिला घेऊन जातो म्हणते. एकंदरीत आता शेवटाला आलेलं आहे. पण मला एक सांग, तुला काय सिद्ध करायचं जगामध्ये की मी डोळे बांधून वाचू शकते? म्हणजे काय सिद्ध करायचं तुला? पुढं आणखी काय करायची इच्छा आहे? मला पुढे हे वाढवत मला गिनीस वगैरे भेटवायचे आणि लोकांना हे सिद्ध करून द्यायचे की मेडिटेशनमध्ये एवढी पॉवर असतात. अच्छा, पण मी म्हणतो आता आपण सगळे टेस्ट झालेले आहे. मी तिचं डोळ्यावरचं काढून टाकतो, कारण ती बराच वेळ. एक मिनिट, डायरेक्ट डोळे उघडते. हां, आता तुला काय दिसतंय? आता सगळं दिसत असेल तुला. पण पुढं आणखी तुला मेडिटेशनची पॉवर वाढवायची आणि वेगवेगळ्या गोष्टी करून दाखवायच्या? हो, मला अजून वाढवायचं आहे. म्हणजे नंतर मला आत्ताच कळतं की मला नंतर काय कळणार. म्हणजे मी आता माझ्या मम्माला सांगते की तू थोडा वेळ थांब, मी असं करणार आहे की तू कोणत्या पण लँग्वेजचं बुक दे मला, ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून मी वाच. अच्छा, म्हणजे मला ती भाषा येत नसली तरी माझ्या पुढे ती ट्रान्सलेट होऊन. अच्छा, ॲडव्हान्स. पण तू हा पण प्रयत्न करते म्हणे की भिंतीच्या पलीकडे काय आहे हे पण तू बघण्याचा प्रयत्न करते मेडिटेशनच्या? थोडं येते, आणखी त्याच्यामध्ये पूर्ण फोकस नाही झालेला. फोकस नाही झालंय. अच्छा, एकंदरीतच आपण मैत्री, तुला खरं शेक हँड करायची माझी इच्छा आहे आणि बेस्ट लक. कारण जे आमच्यासारखे डोळस माणसांना तर हे शक्य नाही, कारण मी असा हात ठेवला तरी चाच पडणार 10 ठिकाणी. मात्र जवळपास सगळे डोळे बंद करून, आणि आमच्या शंका होत्या तिथं कापूसाचे बोळे वगैरे घालून आम्ही पॅक केलं होतं तुला सगळं. पण तू बघते यामध्ये काय नाही. मी पुन्हा एकदा एक गोष्ट या ठिकाणी सांगतोय, हा काय दैवी चमत्कार आहे किंवा एक आघोरी विद्या आहे
हे मानणारं आमचं चॅनल नाही किंवा माझा उद्देशही तो या ठिकाणी नाही. फक्त हे कुतूहल आहे, कारण विज्ञानाच्या पलीकडे जाऊन ही मुलगी डोळे बांधल्यानंतर बघते, हे कुतूहल आहे. आणि या मुलीच्या हिची जी काय शक्ती आहे किंवा हिची जी काय कला आहे, जो कोणी टी व्ही बघत असेल, जो कोणी डोळ्यांच्या बद्दलचा एक्सपर्ट डॉक्टर असेल, त्यांनी हे सिद्ध करून द्यावं की ही मुलगी ही काहीतरी ट्रिक वापरते आहे किंवा हे डोळे बांधून तिला दिसू शकत नाही. हे आमचं आव्हान आहे. आणि कुणी जर पुढे येऊन या मुलीला जे काय दिसतंय हे अशा पद्धतीनं दिसतंय हे सिद्ध करत असेल तर तेही आमच्या टी व्हीवर आम्ही लाईव्हली लोकांना दाखवू. मात्र मुलगी फार लहान आहे, ती काय बनावटगिरी करेल असं वाटत नाही. इनोसंट मुलगी आहे. एकंदरीतच आपण बघितलं की अचंबित करणारी ही मुलगी आहे. असे अनेक बालकं या ठिकाणी आहेत. जाता जाता मी तुम्हाला हे सांगतो की महाभारतामध्ये संजीवाने आपल्या डोळ्याच्या माध्यमातून युद्धाच्या रणभूमीवर काय चाललेलं आहे हे महालामध्ये बसून आपल्या राजाला सांगितलं होतं. ही कुठंतरी खूप प्राचीन विद्या आहे, मात्र ही आगोरी प्रथा नाही, हे पुन्हा एकदा सांगतो. आता वेळ झाली तर थांबण्याची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.